हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। डिसेंबरच्या अल्टिमेटमवर मनोज जरांगे ठाम, ओबीसींना कोणताही धक्का लागत नाही, कुणबी नोंदींमुळे आम्ही ओबीसीतच असल्याचं सिद्ध झाल्याचा दावा। नोंदी सापडलेल्यांच्या परिवार नातलगांनाही प्रमाणपत्र मिळावं, जरांगे पाटलांची मागणी। इतरांचं आरक्षण कमी न करता मराठ्यांना आरक्षण हीच सरकारची भूमिका, मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया। वडील आणि आजोबांच्या कागदपत्रांवर कुणबी नोंद नसेल तर त्यांच्या वारशांना प्रमाणपत्र का द्यायचं, काँग्रेसच्या नाना पटोलेंचा सवाल। नातलगांना पत्र देण्यास विरोध। सरकारची भूमिका स्पष्ट, इतरांचं आरक्षण कमी न करता मराठा आरक्षण देणार। जरांगेंच्या आजच्या बैठकीवर मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री शिंदे उद्या विधानसभेत मराठा आरक्षणावर बोलणार। जरांगेंसोबत झालेल्या चर्चेला मुख्यमंत्री उत्तर देतील, गिरीश महाजन यांची माहिती। नागपुरातील सोलार एक्सप्लोजिव्ह कंपनीत स्फोट, 9 जणांचा मृत्यू। नातलगांचा कंपनीच्या मॅनेजमेंट विरोधात संताप, सरकारकडून 5 लाखांची मदत। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून दुर्घटनास्थळाची पाहणी। धारावी पुनर्विकासावरून आरोपांचं सत्र कायम। धारावी पुनर्विकासात देशाला सर्वात मोठा टीडीआर घोटाळा, उद्धव ठाकरेंचा आरोप। तर तडजोड तुटल्यामुळे ठाकरेंनी मोर्चा काढल्याचा शिंदेंची टीका। हायकोर्टात मराठा आरक्षण मिळवून देणाऱ्या महाधिवक्ता कुंभकोणींना सुप्रीम कोर्टात दूर का केलं, इतरांवर आरोपींआधी देवेंद्र फडणवीसांनी याचं उत्तर द्यावं, प्रकाश आंबेडकरांची मागणी। हिरे व्यापारासाठी सुरतमधल्या जगातल्या सर्वात मोठ्या इमारतीचं मोदींच्या हस्ते उद्घाटन। डोळ्यादेखत मुख्यमंत्री कोणाला करायचं हे माझ्याच हातात, पत्रकारांना फक्त पंकजा मुंडेंचीच काळजी क्या, मुख्यमंत्री पदासाठी माझं नाव का घेत नाहीत, मुख्यमंत्री पदाच्या प्रश्नावर विनोद तावडेंचं मिश्किल विधान। अपघात नव्हे तर माझ्या हत्येचा प्रयत्न झाल्याचा मॉडेल प्रिया सिंगचा आरोप। भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षांविरोधात ठाण्यात गुन्हा दाखल, अद्याप मात्र कोणतीही कारवाई नाही। ठाण्याच्या घटनेवर शिंदे आणि फडणवीस गप्प का, राऊतांचा सवाल। विवाहित असूनही भाजप पदाधिकाऱ्यावर फसवणूक आणि हत्येच्या प्रयत्नांचा आरोप। उपचारांनंतर मॉडेल प्रिया सिंह माध्यमांसमोर। जरांगेंनी गिरीश महाजनांचं रेकॉर्डिंग व्हायरल करावं, एकनाथ खडसेंचं आवाहन। महाजनांचा नेमका संदेश काय होता हे महाराष्ट्राला कळू द्या, खडसेंचं वक्तव्य। अंतरवाली सराटीमधील दगडफेक जाळपोळीतील 12 ते 15 आरोपींना नोटीस, दाखल गुन्ह्यासंदर्भात तपास होणार। 10 वर्ष सरकार असूनही पवारांवर टीका केल्याशिवाय हेडलाईन होत नाही। 24 तारखेला डेडलाईन, बघू सरकार काय निर्णय घेतं। सुप्रिया सुळेंची फडणवीसांवर टीका। देशात सापडला कोरोनाचा नवा सब व्हेरियंट, BA.2.86च्या जातीमधील JN.1 व्हेरियंटचे केरळमध्ये रुग्ण, नव्या विषाणूमुळे संसर्गाची भीती। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।